शुभेच्छांचा वर्षाव, आपल्या शुभेच्छा कबूल. सकाळपासून आज पाहतो शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे आणि त्याला कारण तितकाच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण मान्यवरांना पाहू शकाल आणि स्पर्धेचे आयोजक सुशांतदादा तांडेल आणि त्यांच्या समवेत वैभवदादा कडू. मॅच चालू होईल, चला मॅच चालू करा प्लीज, वेळ खर्च करू नका. वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली आणि वेशवीचा सुपरस्टार खेळाडू समर्थ कडू. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्धशतकी खेळी त्याच्या बॅट मधून आलेले आहे. समर्थ कडूसाठी पारितोषिक आले. प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. दीपेश घरत धाकटीजी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये लावण्यात आलेत. क्या बात आहे. एटीएम ओपन केलाय, षटकार नाही तर चौकार आलाय ओव्हर द कव्हर आणि ओव्हर द पॉइंट या ठिकाणी फटका, लॉफ्टेड फटका, रीच केलं, स्वतःला स्टेच केलं आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. त्या बाते सुरुवात केली, शंखनाद केलाय चौकाराने आणि आता मात्र इंटेन्शन क्लिअर करून दिलंय की आम्ही असंच खेळणार. फुल टॉस बॉल, फुल टोल वसुली केली, लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं जातोय. बॅक टू बॅक वन बाउन्स ओव्हर द रो, ठोकलाय चौकार. सुशांत तांडेल, वैभव कडून, प्रशांत मालीन, रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा, आयोजन केलाय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. केस वैभवदादा कडू यांच्या माध्यमातून आपण पाहिलंच पहिल्यांदा नागाव प्रीमियर लीग आयोजित केली होती आणि त्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा नागाव मातवली प्रीमियर लीग एक सक्सेसफुल आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वैभवदादा आपलं सुद्धा कौतुक करण या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे शेवटची मॅच 5व्या दिवसातील आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच, 64 धावसंख्येचं आव्हान, धावसंख्या धावपटलावर 2, चेंडू नंतर 8. आणखीन एक यावेळी पुन्हा तडाखा लावलाय आणि पंचांचा इशारा 6 धावा. यावेळी मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. समर्थ कडूच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. धावसंख्या 3 चेंडूची समाप्तीनंतर 14 धावसंख्या. आशिष पाटील वर मागच्या मॅच मध्ये जाणं हलून दिलं नव्हतं फलंदाजाला, त्याच्यावर मात्र आक्रमण केलंय. अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज समर्थ कडू या फलंदाच्या माध्यमातून दबाव मध्ये असेल आशिष. कोणता चेंडू फेकायचा, स्लोवर बॉल की यॉर्कर? यॉर्कर त्याला ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट केलं आणि आणखीन एक तडाखा लावलाय. लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. समर्थ कडूच्या बॅट मधून आता मात्र येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. काय स्टार्ट दिले पहा या खेळाडूनं. 64 धावसंख्या. पहिल्यांदाच जर आपण पाहिलं सामना सुरू होण्या अगोदर तर माळीसर खूप वाटत होत्या, परंतु आता 2 षटकार झालेले आहेत, 2 चौकार सुद्धा झालेले आहेत. पहिले 2 चौकार आले, त्यानंतर 2 षटकार ऑन अ हॅट्रिक. कीपर थोडंसं क्लोज जातोय. फलंदाजावर दबाव तंत्र टाकण्याचं हे सत्र आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. सुजल आलाय. शॉट थर्डमॅन, शॉट गलीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. हो, चांगली कीपिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्लोज कॉल होता, एज होता की काय असं वाटतं रिएक्शन वरून. थोडासा आवाज सुद्धा आला होता, परंतु कीपर क्लोज आहे आणि रिफ्लेक्शन एवढं इझी नाही. बॉल अडवलं हेच खूप आहे मित्र म्हणेन. गुड फिल्डिंग, चांगलं कमबॅक. पहिला डॉट बॉल फेकतोय आशिष पाटील हा गोलंदाज. यॉर्कर बॉल, यावेळी ड्राईव्ह केला बॉल टू द कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या जवळून चेंडूला पाठवला सीमारेषा पार, चौकार.
एक्सपेन्सिव्ह ओव्हर या ठिकाणी महागड षटक पाहायला मिळतो आपल्याला. तब्बल 24 धावसंख्या खर्च झाल्यात 6 चेंडूमध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र दबाव तंत्रमध्ये 64 धावसंख्येचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरे जाताना आता पहिलं षटक महागड षटक. काय फलंदाजी केली पहा समर्थ कडू. 40+ एज इज अ जस्ट अ नंबर. वय हा फक्त आणि फक्त आकडा आहे हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा या पठ्ठ्यानं. नाव आहे वेशवी गावाचा सुपरस्टार रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख समर्थ कडू. याच्या बॅट मधून 6चे 6 चेंडू फेस केले आणि तब्बल जमवल्या 24. काय फलंदाजी केली. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडला कॅप्टन येईल वैभव पाटील. 24 मध्ये 40 10ची सरासरी. इथून मॅच मध्ये कलाटणी निर्माण करावी लागेल. एक विकेट महत्वाची आहे. नवीन गोलंदाज अभिजित शॉटअँपूल सक्सेसफुल ब्युटिफुल अफलातून टायमिंग. आणि इथे मात्र षटकार येतोय. चला थोडस पाणी घेऊन जा आणि क्रॅम्प आलेला आहे पायाला. पाणी घेऊन जा लगेचच. क्रॅम्प आलेला आहे मी मगाशीच म्हटलं होतं उच्च खऱ्या अर्थानं. आणि इंजुरीला बऱ्याचशा वेळेला सामोरे जावं लागतंय वैभव पाटीलला. पाणी तुमची वॉटर लेवल सध्या उन्हाचा तडाखा जाणवतो मित्रांनो. सर तुमची वॉटर लेवल प्लीज बॉडीमध्ये हाय ठेवत जा. पाण्याचं प्रमाण जास्त ठेवत जा. क्रॅम्प आलेला आहे. 24 मध्ये 40 होता. षटकार ठोकला आणि लगेचच क्रॅम्प आला तो खेळाडूला आपण पाहतोय. राजवीर दीपक मोकल यांच्याकडनं समर्थ कडू आणि त्याचबरोबर या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. राजवीर दीपक मोकल यांच्याकडनं आपण पाहतोय. आणि पहा समर्थ कडूसाठी पारितोषिक वाढले. समर्थ कडूने ही मॅच जिंकून दिली तर ओमकार घरत धाकटीजुई यांच्याकडून 1000 रुपये. आणि त्याच्यानंतर षटकारांची हॅट्रिक दोन्ही खेळाडूंनी मारली तर 2000 रुपयाचं धनेश डाके यांच्याकडून पारितोषिक देण्यात येईल. समर्थ कडून 50 काढल्या तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज हे समर्थला आकाश घरत यांच्याकडून देण्यात येईल. क्या बात है. अकाउंट इथे मात्र आपण पाहतो ATM ओपन केलेला आहे आज समर्थ कडू आणि या खेळाडूंसाठी. क्रॅम्प आलेला होता. क्रॅम्पला सामोरे जावं लागलंय पुन्हा एकदा. वॉटर लेवल श्रीषा एंटरप्राइजेसचे या ठिकाणी पाहतो सर्व अमित जयवंत भोईर साहेबांकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. आपलं सुद्धा खूप खूप आभार अमितजी. या ठिकाणी पाहतोय अमितजी जयवंत भोईर यांच्याकडनं श्रीषा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय अमित दादा यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं. खासदार श्रीरंग बारणे आप्पा यांचे कट्टर समर्थक आणि त्याचबरोबर त्यांचे अत्यंत निकटवर्गीय त्यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय श्रीषा एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय सध्या सबस्क्रायबरचं अजूनही आपण पाहतोय 3,11,000. चला ही स्पर्धा संपताना 3.5 वाढत चालेत पहा सबस्क्रायबर. येस मराठी माणसाला नक्कीच 3.5 लाख झाले तर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळतील. पहिल्या 10 प्रेक्षकांना लकी ड्रॉ केला जाणार आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. एक छोटासा या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळेल. खऱ्या अर्थाने गिफ्ट छोटा असेल परंतु नक्कीच आवडेल तुम्हाला. परंतु सरप्राईज असेल कारण चांगली या ठिकाणी पाहतो आपण वाहिनी आहे आणि उत्तम दर्जाची क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळते आपल्याला. 24 लाईव्ह इव्हेंट्स अलीकडच्या काळामध्ये पनवेल तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. मग रायगड प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा नेहमीच त्यांच्या वाट्याला येत असते. बरेच या ठिकाणी आपण पाहतोय कित्येक वेळा लाईव्हच्या माध्यमातून आपण या वाहिनीला पाहिलेले आहे. एक आपली छाप सोडलेली आहे. आणखीन शुभेच्छा आलेल्या आहेत सन्माननीय वसंतजी काशीनाथ घरत यांच्याकडनं सुद्धा धाकटीजू टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. येस इथे मात्र खेळाडू पुन्हा आता तयार झालेला आहे. ही लढाई वृत्ती आहे. आय लव्ह वॉर बिकॉज आय एम वॉरियर.
मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे दाखवून दिलं या खेळाडूनं. पुन्हा एकदा सज्ज होणार. ओ यावेळी तडाखा लावलाय. मी मागाशीच म्हटलं मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे दाखवून देणारा हा गगनभेदी षटकार. षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा क्रॅम्पला सामोरे थोडासा पाय आणखीन वैभव पाटील आपण स्ट्रेच करा पुन्हा एकदा. येस प्रॉपर स्ट्रेच करा. थोडंसं होल्ड करून स्ट्रेच करा थोडंसं आणि पाणी सुद्धा पिऊन घ्या एकदा. कारण क्रिकेट चालू असतं आपली हेल्थ महत्वाची आहे. मगाशीच म्हटलं मी माळी सर वॉटर लेवल कंटिन्यू ठेवा. तुमची पाण्याची पातळी शरीरामध्ये जास्त ठेवा. 2 षटकार आलेले आहेत. 22 मध्ये 28 ची गरज. येस डिहायड्रेशन सुद्धा अशा वेळी होत असतं. संध्याकाळचं वातावरण चालू आहे. फ्लिक ऑन द रिस्क. यावेळी मात्र चेंडू अडवला जातोय. नकार दिला मात्र समर्थ कडू यांनी. धावसंख्या धावपटलावर 36. अवघ्या 9 चेंडू मध्ये 36 धावा. 3 मध्ये 12 बनवल्यात. 6 मध्ये 24 बनवल्यात. 21 मध्ये 28 ची गरज अजूनपर्यंत न्यू यंग स्टार धाकटुजी संघाला. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जस्ट शॉट फॉर द फिल्डर. थोडासा अगोदर पडला. संघाचा संघनायक आहे आकाश पाटील. आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सिंगल पाहायला मिळाली. सिंगल नक्कीच आली संयम सर परंतु स्ट्राईक एंडला कोण आले पहा. पुन्हा एकदा समर्थ कडू म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर. गोलंदाज कसा वाचायचा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चला घर बसल्या प्रेक्षक मायबाप जोडलेले आहेत त्यांना विनंती करतोय लगेच बेल आयकॉनवर जा. युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट सर्च मारा. तिथं बेल आयकॉन बटन प्रेस करा. नक्कीच सबस्क्रायबर आपण सुद्धा मराठी माणसाला पुढे नेण्यास मदत करा एवढीच विनंती करतोय. बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. राऊंड द विकेट्स. ड्राईव्ह केला बॉलला. ओ माय गॉड. असं वाटलं होतं की झेल घेते की काय. स्वतःवर सुद्धा नाराज क्षेत्ररक्षक. पहा असं म्हणतात घर फिरलं नाही की घराचे वाशे फिरतात. तसंच काय चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक झेल होता तो सुद्धा घेतला. बॉडी लँग्वेज आता मात्र थोडेसं शोल्डर डाऊन झालेले आहेत. अजूनपर्यंत मला कळत नाही. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून यंगस्टर खेळाडू आहे. दबाव घेऊ शकला नाही. सुजल फोपेरकर मात्र वाटते तो खेळाडू असावा. अभिजित ठाकूर. एक चांगला चेंडू फेकायचा आहे. कमबॅक करावं लागेल. 1 विकेट महत्वाची आहे. फुल टॉस बॉल त्यावर केलाय फुल टोल वसूल आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या रिजनचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. आणखीन एक तडाखा लावला जातोय. इथे मात्र समर्थ कडूच्या बॅट मधून आणखीन येतोय हा दर्जेदार षटकार. दहा सरकारवर आधारित हे संगीत आपण पाहिलं तर आणि 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ संपला जातोय. 64 धावसंख्येचं आव्हान होतं. 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये अक्षरशः तुटून पडले 2 खेळाडू आणि धावसंख्या जमवल्या विदाऊट लॉस 43 धावा. 18 मध्ये 21 बनवायच्या आहेत. 18 गेंदे 21 रन की जरूरत. वैभव पाटिल समर्थ कडू दोनों बल्लेबाज बहुत ही बढ़िया फॉर्म में नजर आते हुए. आता मात्र 3रं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होणार सुजल नवाले. या गोलंदाजानं जी मगाशी गोलंदाजी केली त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संघ पुढचा सामना खेळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळते आपल्याला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग टिपिड विकेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. सीमारेखा लगत खेळाडू आफ्टरकर बॉल. या ठिकाणी टॅप पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. अवघी सिंगल. सेन्सेबल क्रिकेट चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण आता घाई करायची काहीच गरज नाही. एका बाजूने एक एंड मी पकडून ठेवेन ॲज अ कॅप्टन. गेम पुढे सरकवेन. दुसऱ्या बाजूनं मुक्त फटका खेळण्याची संधी दिलेली आहे समर्थ कडू यांच्यावर. हाय स्ट्राईक रेटनं सध्या खेळतात दोन्ही खेळाडू परंतु कौतुक करण मी या ठिकाणी 8 मध्ये 30 बनवलेले आहेत आणि तोच खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक एंडला आहे.
हे शेवटच्या 3 दिवसामधला इतिहास काय आहे माळी सर? जो सकाळच्या सत्रामध्ये पहिले 2 सामने जिंकतो ना, तो मात्र शेवटचा सामना पराभूत होतोय. हे शाश्वत सत्य आहे या स्पर्धेचा अजूनपर्यंतचा इतिहास झालाय आपण विचार केला तर. त्यामुळे असं म्हणणारच नाही मी की तो संघ जिंकू शकत नाही, परंतु अजूनपर्यंतचा इतिहास झालाय या मैदानावरचा या स्पर्धेचा. त्यामुळे आता 17 मध्ये 20 थांबवायचे आहेत विंधने संघाला आणि बनवायचे आहेत शिवशक्ती धाकटीजी संघाला. स्लो बॉल, स्विंग आणि मिस. समर्थ नाराज आहे, पिक केलाच नव्हता अगोदरच, बॅट निघाली त्यानंतर चेंडू थोडासा उशिरा आला. डॉट बॉल फेस करतोय पहा. एका बाजूनं अनुभवाची खाण, एका बाजूनं परिपक्व खेळाडू, दुसऱ्या बाजूने यंगस्टार. का बॅटल रंगली पहा. अजूनपर्यंत ही बॅटल कोण जिंकेल हे सांगू शकत नाही आपण. पहिला चेंडू डॉट नक्कीच फेकलाय सुजल नवाल या खेळाडूनं. ओव्हरपिच बॉल, त्यावर लावलाय तडाखा. फटक्यामध्ये होता वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. अळाई षटकार. कम्स अप. अर्धषटक झळकवलेलं आहे या षटकारानं. अफलातून फलंदाजी आणि टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी ऐकायला मिळतोय. पहा त्या अगदी छोट्याशा मुलानं तो चेंडू आणला आणि एवढ्या लांबून फेकलेला आहे. कौतुक करावं लागेल त्या छोट्या मुलाचं. लाईव्हच्या माध्यमातून त्याला सुद्धा कॅप्चर केलं जातोय. यंगस्टार आहे, दबाव आहे आता मात्र सुजलवर. 15 मध्ये 14 धावसंख्येची गरज. समर्थ कडू 36 वर नॉट आउट खेळतोय. खराब बॉल होता. नक्कीच गनिमत राहिली, मोठा फटका आला नाही. आफ्टरकर बॉल होता. नाराज असेल आता मात्र समर्थ कडू. आफ्टरकर बॉल होता. 14 मध्ये अजूनही 13 बनवायचे आहेत. एक मोठा फटका आला तर इथून मॅच पूर्णपणे हातातून. जणू काही जेवढी घट्ट वाळू पकडावी ना माळीसर आणि ती वाळू सटकते ना हातातून, तशा प्रकारे हातातून मॅच सटकत चालली असं म्हणावं लागलं आता विंधने संघाच्या बाजूनं. सुजल एक चमत्कार करावा लागेल. एक चांगलं षटक किंबहुना मित्र म्हणून विकेट्स हाच पर्याय आता उभा आहे विंधने संघासमोर. शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, अप्रतिम फटका. कॅप्टनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. आलाय षटकार. ठिकाणी आपण आणून द्यायच्यात लगेचच. आणखीन एक षटकार पहा. क्या बात आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हियर. स्कोर्स आर लेवल नाव. अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे आणि प्रेक्षक वर्ग पहा. चला स्कोर्स आर लेवल नाव. स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर्स आर लेवल नाव आणि षटकारासाठी आपण पाहतो 500 रुपये लावलेले आहेत प्रत्येक षटकारासाठी. ते मात्र या ठिकाणी संयम सरांकडे सुपूर्द झालेले आहे. थँक्यू. ओ खराब बॉल आहे. रिव्हर्स साठी मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे. दीपेश घरत बरोबर त्या बाजूला होते. त्यांना माहिती होतं चेंडू इकडेच येणार आहे आणि अशा प्रकारे 7 मध्ये टॉप 7 मध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करणारा संघ कोणता? अर्थातच शिवशक्ती धाकटुजी संघ. इथे मात्र खूप खूप आभार. प्रियाल पाटील सर मॅच पाहत होते, सामन्यांचा आनंद लुटत होते. आपले सुद्धा खूप खूप आभार. इथे मात्र आजचा दिवसाचा खेळ संपलेला आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वामध्ये आयोजकांचं करूया कौतुक आणि ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. धन्यवाद. चला आपण सन्मान करूया. देव डाके सर बोरखार यांचा आपण सन्मान करणार आहोत. संपूर्ण दिवसामध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आमचे